नमस्कार दर्शकांनो, मी दिव्यानी आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देशातील, विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या व ठळक बातम्या। तर वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्या। नागपूर महानगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक अभ्यास दौऱ्यासाठी मुंबई आणि गोव्याकडे रवाना झाले आहेत। शहर विकास, शहरी नियोजन तसेच महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करून नागपूरच्या विकासासाठी नवीन संकल्पना आणि अनुभव आत्मसात करण्याचा या दौऱ्याचा उद्देश होता। दिल्ली दौऱ्यावरून परतलेल्या भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर आणि विदर्भाच्या विकासासंदर्भात अनेक केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा झाल्याचा दावा केला आहे। सैनिक स्कूलचा विस्तार, सायन्स सेंटर आणि रिंग रोड सारख्या महत्त्वाच्या प्रकल्पाबाबत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी त्यांनी काँग्रेस, इंडिया आघाडी आणि संजय राऊत यांच्यावरही टीका केली। नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट 5 ने वाहन चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत 3 आरोपींना अटक केली आहे। या कारवाईत 14 चोरीच्या दुचाकी आणि घडफोडीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण 12,91,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। या प्रकरणातील पुढील तपास सुरू आहे। नागपूरच्या सक्करदरा परिसरात घडलेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात गुन्हे शाखेला मोठे यश मिळालं आहे। 2 तरुणांच्या हत्याकांड प्रकरणी 3 मुख्य आरोपीला अटक करण्यात आली। नोकरीवरून काढून टाकल्याच्या वादातून निर्माण झालेल्या जुने वैमनस्यामुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक तपास समोर आला आहे। पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींना ताब्यात घेतलं आणि पुढील तपास सुरू आहे। आजच्या नागपूर समय बुलेटिनमध्ये इतकंच आणि तुमच्या समोर आणत राहू महत्त्वाचे आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि हो, पुढील अंकासाठी आमच्यासोबत जोडले राहा। त्यानंतर सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आपल्या नागपुरावर गर्व करा। मी आहे दिव्यानी, तुम्ही पाहत आहात नागपूर समय न्यूज। धन्यवाद।